तुमच्या पोराला मारायच्या वेळेस तुम्ही अशा म्हणते माझ्या पोरीला मारलं ना. चल पाऊस सुरू झाला असता आमच्याकडे. कशाला. हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर मी आहे माझ्या सासरी आणि काल आम्ही गेलो होतो नागपूरला, जसं की तुम्ही पाहिलं असेल कालचा ब्लॉग. तर नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शॉर्ट्स ते एन्जॉय करा. तर काल गेलो होतो आम्ही नागपूरला, जसं की तुम्हाला माहीतच आहे. तर काल थोडंसं मला अर्जंटली जावं लागलं. तर माझ्या ज्या चुलत सासूबाई आहे त्यांची तब्येत जरा बेकार आहे, तर आम्ही तिथे गेलो होतो. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, त्या काकूंची तब्येत बरोबर नाही आहे. त्यांची मुलगी जी आमची ननदबाई आहे ती होती 12वीला. तर तिने ना एवढे काकूची सेवा करून, काकूची तब्येत एवढी बेकार होती, एवढी काकूची सेवा करून, एक आईची तब्येत खराब नसल्यावर मुलीला टेन्शन किती जास्त असतं ना, मुलीला म्हणा किंवा घरच्यांना टेन्शन किती जास्त असतं ना. तर त्या सगळ्या टेन्शनमध्ये सुद्धा तिने 90च्या जवळपास पर्सेंटेज मिळवले 12वीमध्ये. विचार करा, आम्ही तिचं एवढं कौतुक केलं आणि खरंच कौतुकास्पद आहे. ती खूप छान पर्सेंटेज मिळवले. मॅथमध्ये तिने तर आउट ऑफ मिळवलेले आहे, 100पैकी 100 असं काहीतरी ॲव्हरेज आहे त्याचा. तर तसे म्हणजे त्या कंडिशनमध्ये अभ्यास करून तिने एवढं मजेने एवढे पर्सेंट मिळवले. तर खरंच तिच्या आईची जर तब्येत खराब नसते तर आणखी जास्त तिला पर्सेंट मिळाले असते. तर असं आहे मग मंडळी, करणारवाला कसाही करू शकतो. आणि आणखी एक गोष्ट झाली काल, जे की मी कालच्याच ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे. तर करणारवाला व्यक्ती कसाही करू शकतो, कशाही पद्धतीने आणि कसंही करू शकतो. तर चला मग मंडळी, आता सकाळी आम्ही उठून इथे आमचं चालू आहे इकडे गाडी वगैरे चालवणं. समर्थ हाय गाईज कर आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग कर. हाय गाईज, चांगलं म्हण, जोरात, आवाज नाही जात. गुड मॉर्निंग. माझ्या चॅनलला म्हण, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करून सांगा. जोरात बोला तुम्ही. भेटू थोड्या वेळात म्हणा. थोड्या वेळात. बाय. चलो बेटा. आपली गाडी तोडली. कोणी तोडली? काकानी तोडली. अशी तोडली? त्यांनी तोडली या गाडीनी? हो का? अशी तोडली? हो का रे? हो का रे? काय? इकडे ये बा, मला आवाजच नाही रे तुझा. इकडे. तोडली? हो का? मग तू काय केलं? असं म्हणलं का तू? हा हा, तोडली? हो का? हो का? ज्ञानू इकडे, उन्हात नाही जाऊ. तर मंडळी, मी आलेली आहे इथे व्लॉग अपलोड करायसाठी आणि इथे नेटवर्कचा इतका जास्त प्रॉब्लेम आहे. आता मला इथे किती वेळपर्यंत बसावं लागेल. व्लॉग अपलोड होऊन गेला म्हणजे आपल्याला टेन्शन राहत नाही. काय 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 बडबड करत आहे समर्थ तू? तर म्हणून मग आता इथे थोडा वेळ बसते मी आली तर हे पोरं पण आली, त्यांना वाटलं आपली काकू कुठे चालली. तर बँड माझ्या बारात चालू आहे बघा. तर असं आहे मग मंडळी. आता चला, विचार चालू आहे की आता थोड्या वेळात वर्धेला ते देवळीला परत जायचं, कारण की आमचं जे काम होतं ते अजून पोस्टपोन झालेलं आहे. त्याच्यामुळे वापस पण जाऊ शकतो आम्ही आजच, कारण आता 2-3 दिवस थांबण्यात काही फायदा नाही. यांची ड्युटी वगैरे आहे.
आज तसंही आज जर काम झालं असतं मग पुन्हा संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी तर आम्ही जाणारच होतो. आज सकाळी जर काम झालं असतं तर असं काही आहे. चला तर मंडळी आता आम्ही चाललेलो आहो शानूला आणण्यासाठी बोरगावला, कारण की ती खूप जास्त रडत आहे. तिला असं वाटत आहे की इकडे समर्थ ज्ञानू आहे आणि मला इकडेच ठेवलं बा म्हणून. आणि तिला माहिती आहे ना की आम्ही इकडे आलेलो आहे म्हणून. तर म्हणून मग आता तिला असं होत आहे की मी आता इथे 5 मिनिटं राहू शकत नाही असं. म्हणून आता तिला घ्यायला चालला मी पटकन अर्जंटमध्ये. अरे समर्थ कुठे चाललो आपण? कुठे चाललो? देवळीला? देवळीला नाही चाललो आपण. आपण चाललेलो आहो बोरगावला. बोरगावला चाललेलो आहो. हो. कशासाठी चाललो? कशासाठी? शानू दीदीला आणायला चाललो. अच्छा. दूध कुठे आहे? दूध संपा का? हो का रे? तर चला मग मंडळी, वातावरण जे आहे ते खूप बेकार आहे. एवढं बेकार की एक तर तब्येत बिघडून त्यातही जेवण नाही. काल मी ना म्हणजे तुम्हाला सांगते एवढे दिवस मी बिलकुल जेवलेली नाही. काल मी आत्याकडे जेव्हा तनुनी मस्त छान अशी भाजी वगैरे केली ना, इतकी टेस्टी भाजी होती. त्यातही गरम गरम होतं. मस्त पोळ्या पण गरम, भाजी पण गरम, मस्त जेवण झालं. हो ना? एक नंबर जेवण झालं. सगळेजण म्हणत होते ना किती छान भाजी केली म्हणून. हा, तनूच्या हाताला खरंच टेस्ट आहे. कमी वेळात एवढ्या कमी जागेत कमी वेळात स्वयंपाक केला. मला ना इतकं खरंच नवल वाटत होतं. त्यांनी म्हणजे जेवण करून पाठवलं आम्हाला. तर असं आहे मग मंडळी. आता तर सांगायची गोष्ट ही झाली की मी आता एवढे दिवस झाले मला जेवण नव्हतं जेवण बिलकुल जेवूशा नव्हतं वाटत. आणि काल मी तिथे मनसोक्त मस्त जेवण केलेलं आहे. म्हणजे 2-3 पोळ्या तर मस्त खाल्ल्या आणि वरण भात. तर असं जेवण झालं मस्त आणि थोडंसं आता बरं वाटत आहे. नाहीतर जेवण नसलं पोटात की मग असं पूर्ण एनर्जी डाऊन झाल्यासारखं वाटते आणि पूर्ण गळल्यासारखंच लागते कसं तरी. तर आज थोडंसं बरं वाटून राहिलेलं आहे. आणि सर्दी खोकला यामुळे थोडंसं माझी झोप नाही झालेली आहे. आणि रात्री गरमी एवढी होत होती की खूप जास्त इथे आमच्या इथे खूप जास्त गरम होते. तर झोप नाही झाली. त्यामुळे थोडंसं दुपारी झोपणार आता. बघू काय म्हणते तू काकाला? तो त्याच्या काकाला इन्स्ट्रक्शन देत आहे. हळू चालव ना गाडी. काय म्हटलं तू? काय म्हटलं तू? हा, इंजेक्शन दिलं काकाला. जसं मी बोलली तसंच बोलत आहे. काय म्हटलं तू काकाला? गाडी कशी चालव म्हटलं? हो, हळू चालव म्हटलं. बरोबर आहे रे समर्थ, तुझं गाडी हळूच चालवायला लागते आहे ना? हो ना. स्पीड ने चालवत असते ना, स्पीड ना. जोरात चालवा. अहो जोरात चालवा गाडी. चालवा चला जोरात जोरात. अरे अरे समर्थ, काकाला सांग हळू चालव म्हणा पटकन. ओरड ओरड काकाला ओरड लवकर. माझ्या आप्पाची गाडी आहे म्हणा. हो का? काय म्हटलं? कशी चालू करते? भँग चालू करते का? कशी भँग करते का? काय? कॅमेरा आला? काय आला म्हणतो? थांबायला आला? आता आमचा समर्थन एवढा बोलते आणि त्याला सांगावं पण नाही लागत की आता कोणत्या टाइमवर का बोललं पाहिजे म्हणून. सगळं बरोबर बोलते. तर मंडळी आता इकडे आलोच आहोत. तर माझं एक काम होऊन
ते महत्त्वाचं, ते म्हणजे व्हिडिओ अपलोड करायचं. कारण की तिकडे बिलकुलच नेटवर्क नाही आहे, बिलकुलच नाही. की तेव्हाचं माहिती आहे का, सकाळपासून मी गेली 2-3 तास झाले, फक्त आणि फक्त 8% व्हिडिओ गेलेला. आता बाकीचा व्हिडिओ पटकन मी इथे अपलोड करून घेते आणि जेवढे काही व्हिडिओ अपलोड करायचे ते सगळे करून घेते, म्हणजे मग मला टेन्शन राहणार नाही. आणि रात्री बघा मला झोप नव्हती लागत ना, मी काय केलं, व्हिडिओ सगळे एडिट करून ठेवून दिले. म्हणजे रात्रभर 3 वाजता झोपली मी रात्री. तेवढ्या वेळेत मी व्हिडिओ एडिट करून ठेवून दिले. काय करणार मग, नाही झोपेत तर काम तरी करावं. उमा घेऊन घेऊन चाल शाळा लागली. लाड कर दीदीचा लाड कर ना, चाल म्हणा. नाही लाड कर ना, चाल म्हणा, लाड कर दीदीचा. आली ना, दीदीला घे, उचल दीदीला आपल्या. शानू दीदीला उचल ना आपल्या. बापरे, काही कोणाला सांगायची गरज नाही बघा, सगळ्यांना माहिती आहे, आम्हाला काहीच समर्थ उचल आपल्या दीदीला, पटकन पटकन उचल 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 उचल. बाहेर नाही जाऊ बेटा, ऊन आहे. आईने बघा काय केलं, आता ज्ञानू आणि समर्थ आले, त्यांना असंच कसं पाठवायचं म्हणून नाही काही तर चिप्स तळून दिले. कारण स्वयंपाक आमचा तयार आहे. आणि काल आईनी मामीनी केलं तर पानगा आणि वांग्याची भाजी. मी म्हटलं थोडंसं खाऊन जाते, कारण की हा जीव की प्राण आहे माझा, पानगा आणि वांग्याची भाजी, तर थोडंसं तरी खाऊन जाते म्हणलं. समर्थ अहोन आवाज दे, अहोन आवाज दे. अहो अहो या ना, तू खाते, खा खा. नानूला पण आवडते आमच्या, है ना नानू? अरे यार, बाय करा. गुड नाईट. गुड नाईट झाली का? बच्चा पार्टी अभी बच्चा पार्टी कंप्लीट हो गई. हा, देवळीला चाललो. तुला देवळीला यायचं आहे का समर्थ? थोडस थांबून जा, मग देवळीला यायची ना. अरे देवळीला नाही म्हणत आहे, गोरीला म्हणत आहे. नाही, तो देवळीला म्हणताय तेव्हाचा. मी देवळीला चाललो म्हणून याची खूपच इच्छा दिसत आहे. हा, देवळीला यायची. देवळीला चालला तू? तुम्ही एसी पहिलेच ऑन करून द्यायला पाहिजे होता. काही एसी काम नाही करत आहे, काही नाही गाडीचे. ए, काय करताय का तुम्ही? राहू द्या ना. तुझ्या दीदीला मारलं का काकानी? काऊन मारलं बरं माझ्या दीदीला? मन
आता ना मारशील का म्हणा माझ्या दीदीला? मारशील मारशील का म्हणा माझ्या दीदीला? कोणाले? अनुला? दीदी? तुझी दीदी काय? कोण? असं पुसले का तू दीदीने? असं पुसले का? आसू पुसून हा. नाही. अरे काढी घे, तेवढीशा होते का समर्थ? काढी घे, काढी दे ग, काढी दे काकाला मारासाठी. दे घे, हे घे घे. काऊन तुमच्या पोराला मारायच्या वेळेस तुम्ही अशा म्हणते माझ्या पोरीला मारलं ना? चाल गेले मार 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 समर्थ. अरे बसली. असं मस्त आबाळ गडगड करत आहे. पाऊस येते थोड्या वेळात. मगाशी येऊन गेला थोडासा. समर्थ मी तुला देवळीला नेणार नाही. मी तुला देवळीला नेणार नाही. नाही देवळीत जायचं आहे बरं. झालं दे आता माझ्यापाशी. दे बेटा दे मा दे. सायकल राहू दे सायकलला मारू नाही. दे झालं का फायटिंग? हो मस्त पाऊस सुरू झाला बघा. नाही पाऊस बेकार आहे हा. भोलेनाथचं तीर्थ 6 जूनला पडते. पाऊस सुरू झाला मस्त आमच्याकडे. का हो? उतर पटकन. उतर पटकन. बसलं किंवा गाडीवर? बिलकुल यायचं नाही माझ्यासोबत. चल उतर लवकर. बसलं किंवा गाडीवर? उतर. रडून झाला. उतर आता. येत नाही तू देवळीला येत नाही ना आता? हो येतो. हा चला सगळे जण चला. फोन आला तुझा. चला फोन आला तुझा. फोन आला मग अंदर. आपाच्या मोबाईल फोन आला. कोणाचा फोन आला ते? हो येतो. नाही मी देवळीला चाललो. देवळीला काय? देवळीला काहीच नाही आहे. खूप सारं पाणी आहे. नाश करायचं. खूप सारं पाणी आहे. तर काकाला जाऊच नाही देत मी. खूप सारा फुलं कावा, खूप सारं पाणी उघडा, खूप सारं नाचतच राहा. पुरं पाणी खतम करून येतो तिथे. मध्ये काय अटॅक केला अटॅक. हो चालले का जी काका? हो ते पैसा येत आहे ना, लक्ष्मी येत आहे ना घरी. अच्छा लक्ष्मी याची वेळही झाली. लक्ष असून तर दे जा मग. लक्ष असून तर दे जा म्हटलं या खालीला. लक्ष्मी हो लक्ष्मी लक्ष्मी उद्या चालली ना, बँकेत चालली ना, बँकेत 50ची चालली ना. नाही लक्ष्मी जास्तची असून तर काही या पैसा राहते आपल्या पैशी पण आपलं नाही आहे. खाली माहित नाही पाहिजे कोणाला आहे म्हणून. का
नाही डायरेक्ट कशाला? जाते ते पैसे हा पैसे हे नाही. कशाला दोडीला कशाला पण कोणचं काम आहे? गड्डी करायला कटिंग करायला. मोठी कॅश वापरत आई नाही ना. कटिंग करायला जायचं आहे त्याला देवीला. कटिंग करायला जायचंय तुला? आणि मी करून देतो चल. कळशी माझ्या घरी आहे. कळशी माझ्या घरी आहे चला. अरे हो ते हे आहे ना मशीन आहे ना. गाडी काढला काका गाडी काढा. मशीन आहे माझ्यापाशी. चालू जायचंय त्याला आता रे. गोरीला राह देवडीला राहायचंय. देवडीला नाही जाऊ, नंतर जाऊ आपण गाडीत जाऊ. मोठ्या गाडीत जाऊ, मोठ्या गाडीत, मोठ्या गाडीत जाऊ. पप्पा सोबत जायचंय ना, पप्पा सोबत. पप्पा सोबत पप्पा भूर चालले ना फिरायला. पप्पा तुझे भूर चालले फिरायसाठी. पप्पा भूर चालले ना समर्थ. का रे पप्पा तुझे भूर चालले. गौरी हा कसा येत नाही म्हणते ना, उतरत नाही म्हणते ना. बाबू सर समर्थ समर्थ मंदिरात माहिती गार्डन गौरी आत्या येणार आहे म्हणते, तेव्हा येशील का मग तू? गार्डन चालते ना देवडीला उद्या. हा उद्या जाऊ आपण देवडीला. आज गार्डनात जाऊ, तिकडून मग आईस्क्रीम खायला जाऊ आपण. ठीक आहे चल. ये मा हुशार आहे माझा बाबू. बाय. पादे मा पादे पादे उम्मा देऊन दे काकूला. मला 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 नाही काकूला दे. काकाला काकाला टॉर्च काकूला दे. मला छान दे. बाय मग पिल्लू बाय बाय. चालायची येतो येतो म्हणलं. हो म्हणा. हो हो म्हणा. तू पण येशील म्हणा. मी नाही येत. बाय पिल्लू. पिल्लू बाय बाय गाईज. चार्जर